धुळे जिल्हा महानगर भाजपा ज्येष्ठ नागरिक आघाडीचा मेळावा संपन्न। राम पॅलेस येथे मेळावा संपन्न। याबाबत वृत्त असे की धुळे लोकसभेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर आज धुळे शहरातील राम पॅलेस या ठिकाणी 22 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता धुळे जिल्हा महानगर भाजपा ज्येष्ठ नागरिक आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते कार्यकारिणी सदस्य यांचा भव्य मेळावा संपन्न झाला। तर ज्यात प्रामुख्याने लोकसभा उमेदवार भाजपा डॉक्टर खासदार सुभाष भामरे हे उमेदवारी लढवत असून त्या अनुषंगाने आज ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने त्यांना पाठिंबा देण्यात आला। तर येत्या काळात ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या सोडवल्या असून काही सोडवायच्या बाकी आहेत त्या देखील पूर्ण होतील आश्वासन या ठिकाणी उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी ज्येष्ठ नागरिकांना दिले। तर खासदार डॉक्टर सुभाष भामरेंच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान करूया असा ठाम निर्णय विश्वास या मेळाव्यातून व्यक्त करण्यात आला। तर यावेळेस प्रदेश अध्यक्ष भाजपा ज्येष्ठ नागरिक आघाडी मधुकररावजी चव्हाण, खासदार डॉक्टर सुभाष भामरे, ओबीसी मोर्चा प्रवक्ते लक्ष्मण सावजी, ओबीसी मोर्चा प्रदेश प्रवक्ते नाशिक लक्ष्मणराव सावजी, प्रमुख वक्ते प्रकाशजी पाठक, धुळे लोकसभा संयोजक माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, धुळे जिल्हा महानगर प्रमुख गजेंद्र आंबेडकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते मदनलाल मिश्रा, भाजपाचे ज्येष्ठ नेते लखनजी बतवाल, धुळे विधानसभा प्रमुख अनुपजी अग्रवाल, व्यापारी संघाचे जिल्हा सरचिटणीस जितेंद्र चौटिया, प्रदेश सदस्य रविजी बेलपाठक, माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी महापौर प्रदीप नाना करपे, प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी रमणप्पा गवडी, माजी महापौर प्रतिभाताई चौधरी, अध्यक्ष भाजपा ज्येष्ठ नागरिक आघाडी शिवाजीराव काकडे, सुनील तात्या देवरे आदी सर्वच मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा या ठिकाणी संपन्न झाला। तर येत्या काळात खासदार डॉक्टर सुभाष भामरे मोठ्या लीडने येतील व त्यांच्या पाठीशी सर्व ज्येष्ठ नागरिक संघ या निवडणुकीत सोबत असून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊ असा विश्वास ज्येष्ठ नागरिकांनी या ठिकाणी व्यक्त केला। 50, 60, 70, 75 वर्ष ज्यांनी ज्यांनी सोचलं ती सगळी पिढी समोर बसलेली आहे। कारण ज्यांनी स्वातंत्र्य काळ अनुभवला, ज्यांनी स्वातंत्र्यानंतरची 25 वर्षे म्हणजे स्वातंत्र्याची रजत जयंती ज्यांनी अनुभवली, ज्यांनी स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव अनुभवला 50वा आणि ज्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अनुभवला, असे सगळे अनुभवाची शिदोरी घेतलेले संचित असलेलं हे सगळं समोरचं विचारधान आहे आपलं। एकेकाळी सामाजिक लढाईमध्ये आम्ही आर्थिक कितीतरी पाठीमागे होतो, त्यावेळेला मुलांच्या पुढच्या पिढीला विद्यार्थ्यांना जुनी पुस्तकं चांगली कशी वापरायची, जुन्या पाट्या कशा वापरायच्या, जुन्या वह्या कशा वापरायच्या, जुन्या वस्तू कशा वापरायच्या याचे पाठ धडे देत देत आपण आज संगणकीय युगामध्ये आगमन केलेलं आहे। आता जुनी पुस्तकं, जुन्या वह्या, जुन्या पाट्या आता कोणी वापरणार नाही। आता एकेका वर्षामध्ये 4 वेळा पुस्तकं, 4 वेळा वह्या आणि 4 वेळा साहित्य साधनं कंपास पेटून सगळी घ्यावी लागतात। असा एकदा विलक्षण अशा बदलाचा अनुभवाचे आपण सगळे साक्षीदार पिढीची माणसं समोर बसलेली आहेत। याच्यात दादागिरीनं बोलणारी जास्त 2 मोठी माणसं समोर आहेत, परंतु मी मात्र मला जे कार्यकर्ता म्हणून जे मला अभ्यासातून जाणवलं, जर स्वातंत्र्याचा कालावधी ज्यांनी अनुभवला, त्यावेळेचा इतिहास ज्यांनी अनुभवला, त्यावेळेचं शालेय जीवन अनुभवलं आणि त्याच्यानंतर ज्यांनी 1972ला रजत जयंती ज्यांनी अनुभवली, मला मी त्यावेळेला शांतपणे तुमचं वर्तन जे आहे थोडं बोलतात पण मोजकं बोलतात आणि तुमच्या बोलण्याचा भारदस्तपणा पार्लमेंटमध्ये देखील ऐकलं जातो। हे मला माहिती आहे कारण मी तिथे जाऊन ऐकलंय। तेव्हा बाबासाहेब भामरे हे नक्कीच आमचे प्रश्न सोडवतील, मंत्रालय होईल, रेल्वेचं कन्सेशन मिळेल। या ठिकाणी सगळ्या मागण्या आमच्या ज्या आहेत ते सांगत बसत नाही, परंतु महत्त्वाच्या मागण्या ज्या आहेत त्या महत्त्वाच्या मागण्यासाठी पाठपुरावा आम्ही करू। म्हणून आम्ही या शहरातले 13,000 ज्येष्ठ नागरिक 30 संघाचे आम्ही आहोत आणि आम्ही सगळ्यांना सांगतो की आपले प्रश्न सोडवणारे जे पक्ष असतील त्यांना आपल्याला मतदान करायचं आहे।
आणि त्याच हेतूनं उद्देशानं आम्ही इथे येतो. बाबासाहेब भामरे त्याच्या भाषणात सांगतील आम्हाला काय सांगायचं ते, परंतु आम्ही आता या ठिकाणी संधी मिळाली म्हणून बोलतोय. बाबासाहेब म्हाताऱ्यांकडे दोन्ही करू नका हो, कारण पार्लमेंटमध्ये त्या अमिताभ बच्चनच्या मिसेस जया बच्चन, त्या जया बच्चनने सांगून टाकलं, आमचे प्रश्न मांडले त्यांनी, बाबासाहेबांनी मांडले, सुप्रिया सुळेने पण मांडले. पण त्या जया बच्चन म्हणाल्या की तुम्हाला या लोकांकडे लक्ष द्यायचं नसेल, ज्येष्ठांकडे, तर यांना समुद्रामध्ये बुडवून टाका. पार्लमेंटमध्ये हे इतके कडक शब्द वापरून आमच्याबद्दल देखील जिव्हाळा असणारे, प्रेम असणारे आमचे नेते आहेत, ते काम करतात. त्यांनी आमचे प्रश्न सोडवावे. धुळ्याला देखील एक जागा आम्हाला जर मिळवून दिली तर या ठिकाणी धुळे शहराचे 30 ज्येष्ठ नागरिक संघांसाठी एक आम्ही ज्येष्ठ नागरिक भवन उभं करू आणि ते आपल्याला पुढे कायम कामात येईल, आमचे प्रश्न सुटतील, एवढी मी त्यांना विनंती करतो. आणि आम्ही ठामपणाने सांगतो की निश्चितपणे बाबासाहेब भामरे हे अधिकाधिक मताने या धुळेमध्ये आणि मालेगाव तालुक्यामध्ये सटाण्यामध्ये निवडून येतील याची गॅरंटी पहिल्यापासून आहे. म्हणून आजपर्यंत बाबासाहेब भामरेंच्या नावाव्यतिरिक्त कोणाचं नाव इतर पक्षांचं येतच नाही. इतर पक्षांचा कोण, फक्त बच्चावचं नाव आता कुठेतरी जाहीर झालं आहे. असो, आपल्याला काही कोणाशी घेणं देणं नाही, परंतु जो आमचा नेता, आमचे प्रमुख माजी मंत्री, हल्लीचे खासदार आणि भावी खासदार यांना मी शुभेच्छा देतो, कारण मी त्यांच्यापेक्षा मोठा आहे, वयस्कर आहे. ते माझे विद्यार्थी आहेत, हे सांगताना मला मोठा अभिमान वाटतो. बाबासाहेब माझे विद्यार्थी आहे ते सांगताना मला मोठा अभिमान वाटतो. का? मी कॉलरला हात का लावतो? उदयनराजे भोसले देखील कॉलर ओढतात, तशापैकी मी सुद्धा बाबा भामरेंच्यासाठी कॉलरला हात लावून त्यांच्याबरोबर असतो. मला संधी दिली, 2 मिनिटाऐवजी 3-4 मिनिटं. असं नेतृत्व जवळनं बघायला मिळणं हे फार मोठं नशीब लागतं आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ते नशीब मला मिळालं. मोदी साहेब का हवेत त्याचं एक विश्लेषण देतो मी. 2013 मध्ये कॅगचा रिपोर्ट एक पाठक साहेब, भयावह परिस्थिती होती. कॅगचा रिपोर्ट होता भारताकडे असणारा दारूगोळा I-10 ही लष्करी भाषा आहे. म्हणजे जर कधी पाकिस्तान आणि चीनने आपल्यावर आक्रमण केलं तर आपल्याकडे 10 दिवस सुद्धा पुरणारा दारूगोळा नव्हता. कारगिलचं युद्ध तुम्हाला सगळ्यांना आठवतं. विजय मिळवला आपण, पण फार मोठी किंमत द्यावी लागली. मोठ्या प्रमाणात आपले जवान शहीद झाले. त्याचं एकमेव कारण होतं हाय अल्टिट्यूडला, म्हणजे उंचावर आपला एअर डिफेन्स सिस्टीम नव्हती. आणि त्यावेळेस जर कधी अमेरिका, चीन किंवा पाकिस्तानने आपल्यावर आक्रमण केलं असतं, मित्रांनो आता परिस्थिती अशी आहे, एका चीन किंवा एका पाकिस्तान आपल्यावर आक्रमण नाही करणार, एका दोन्ही बॉर्डरवर आपल्यावर आक्रमण होईल. आणि काँग्रेसचं हे मोठं पाप होतं की आपल्या देशाला संरक्षण देण्याची सुद्धा क्षमता करू शकले नाही. आणि मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्यानंतर 3 वर्षातच आपल्या I-10 ची कॅपॅसिटी 3 पटीने वाढली. कारगिलच्या युद्धानंतर 2000 मध्ये जेव्हा
मंत्र्यांचा समूह स्थापन करण्यात आला आणि याच्यावर काय करता येईल ते त्यावेळी सांगण्यात आलं तर 4th जनरेशन फायटर प्लेन आपल्याला किमान 100 पर्यंत तरी लागतील. 2000 पासून 2014 पर्यंत काँग्रेसवाले एकही कॉन्ट्रॅक्ट कन्क्लूड करू शकले नाही फायटर एअरक्राफ्टचं. त्याचं एकमेव कारण कमिशन मिळाल्याशिवाय त्यांच्या फाईलवर सह्या होत नव्हत्या. आणि मोदी साहेबांनी एका वर्षातच 4th जनरेशन फायटर एअरक्राफ्टचं कॉन्ट्रॅक्ट कन्क्लूड केलं आणि आपल्याला 36 रफाल 4th जनरेशन फायटर एअरक्राफ्ट मिळाले. हे मी तिन्ही दलाच्या प्रमुखांचा रिपोर्ट होता. जर कधी तुम्ही ताबडतोब हे केलं नाही तर याचा फायदा पाकिस्तान चीन घेऊ शकतो. आणि म्हणून आज आपली इतकी क्षमता झालेली आहे. डोकलाममध्ये चीनने घुसायचा प्रयत्न केला आणि ठणकावून चीनच्या समोर आपली सेना उभी राहिली आणि चीनला दाखवून दिलं की हा भारत आता मोदींच्या नेतृत्वाखाली आहे. अतिशय सक्षम भारत आहे. 1962चा भारत नाही की जे चीनने काही केलं तरी खपवून घेतलं जाईल. पाकिस्तानमध्ये गेलेला आपला कुठलाही जवान जिवंत परत आलेला नाही काँग्रेसच्या राजवटीत. परंतु मोदी साहेबांच्या राजवटीत संरक्षण राज्यमंत्री असताना मी सातत्यानं मोदी साहेबांच्या मागे सगळ्यांच्या मागे लागून अगदी युरोपर्यंत जाऊन चंदू चव्हाणला 3 महिन्यात आम्ही परत आणू शकतो. अभिनंदनला सुद्धा आणू शकलो. बालाकोटचा स्ट्राईक सगळ्या जगाला दाखवून दिलं की सक्षम नेतृत्व कसं असतं. आणि म्हणून भारताला प्रगतीपथावर आणायचं असेल, विकसित भारत म्हणून आपल्याला बघायचं असेल तर मोदी साहेबांना प्रधानमंत्री करण्याचा संकल्प आपण करूया. सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना माझी नम्र विनंती आहे, 20 मेला मतदानाचा दिवस आहे. ऊन फार असेल. पहाटे 6ला उठून पवित्र कामासाठी आपण मतदान केंद्रावर जायचं आहे. सगळ्यांना घेऊन जायचं आहे. त्या मशीनवर भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार म्हणून माझं नाव असेल सुभाष रामराव भामरे. माझ्या नावासमोर कमळचं चिन्ह असलेलं बटन असेल आणि ते कमळचं चिन्ह असलेलं बटन आपण ते दाबून आपल्या सगळ्यांचं जे स्वप्न आहे मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री करायचं त्यासाठी ते बटन दाबायचं. देव देश धर्मासाठी आपल्याला ते बटन दाबायचं आहे. विकसित भारतासाठी आपल्याला ते बटन दाबायचं आहे. येणाऱ्या पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला ते बटन दाबायचं आहे. आणि तुमचा आशीर्वाद घेऊन इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराज. या टप्प्याटप्प्याने सगळं पूर्ण करायचा प्रयत्न करेल आणि आपल्या आशीर्वादाने तुम्ही तिसऱ्यांदा मला निश्चितच पाठवणार आहे. त्यामुळे जूनमध्ये आपल्या डेलिगेशनला दिल्लीला घेऊन जायची माझी जबाबदारी आणि सगळ्या मंत्र्यांची भेट घालून तुमच्या एक एक प्रश्न मार्गी लावायची माझी जबाबदारी.